आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमरावती जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग। 3 मंडळात अतिवृष्टी तर सिपना, गडगा आणि तापी नदीला पूर। वरुड तालुक्यात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद। सातारा जिल्ह्यातील धूम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। संगम, माहुली, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धूम धरणातून कृष्णा नदीपात्रात 7 क्युसेकचा विसर्ग। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 59,000 क्युसेकने विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क। बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधबा प्रवाहित। दमदार पावसाने हा धबधबा ओसंडून वाहतोय। जवळपास 100 फूट उंचावरून कोसळतोय धबधबा। रामेश्वराचे मंदिरही असल्याने पर्यटकांसह भाविकांची गर्दी। जालन्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना पूर। शेतात पाणी साचल्यानं खरीप पिकांचं नुकसान। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उसंत। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मात्र काय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 4 इंचावर। वाशिममधील पैनगंगा नदीला मोठा पूर। कडा, गोभणी आणि सरपखेड धोडप हे मार्ग मागील 12 तासापासून बंद। कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार। 1,20,000 क्युसेकचा विसर्ग सोडणार। अलमट्टी धरण प्रशासनाची माहिती। सध्या 80,000 क्युसेकने विसर्ग सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद। इतर 2 दरवाजातून भोगावती नदीपात्रात 2,856 क्युसेक पाण्याचा विसर्ग।